बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले जवळ आलेला आहे आणि आता हा ग्रँड फिनाले कोण जिंकणार? बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा विजेता कोण होणार? हाच प्रश्न अनेकांना पडलेला आहे. परंतु अनेक प्रेक्षकांना वाटतं की सुरुवातीपासूनच तन्वी कोलते ही चांगल्या पद्धतीनं खेळते, म्हणून तन्वी हीच बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनची विजेता असणार आहे, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. पण मात्र दुसरीकडं विशाल कोटियान हा सुद्धा चांगल्या पद्धतीनं खेळतोय. घरातल्या सदस्यांना त्यांनी कशा पद्धतीनं वापरून घेतलं, कशा पद्धतीनं तो खेळत गेला आणि मास्टर माइंड झाला, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर तिसरीकडं अनुश्री माने ही सुद्धा या रेसमध्ये आहे. ती सुद्धा बिग बॉस मराठीचं 6वं सीझन जिंकू शकते, असं देखील बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. मग आता बिग बॉस मराठीचं 6वं सीझन नेमकं कोण जिंकणार आहे, या गोष्टीचा विचार जर आपण केला तर पहिलं नाव येतं तन्वी कोलतेचं, दुसरं नाव येतं विशाल कोटियांचं आणि तिसरं नाव येतं ते म्हणजे अनुश्री मानेचं. मग या तिघांपैकीच एक विजेता होणार आहे का, हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीचा 6व्या सीझनचा विजेता कोण होणार, हाच प्रश्न अनेकांना पडलाय. कारण की आता ग्रँड फिनाले जवळ आलेला आहे. तन्वी कोलते ही डायरेक्ट फायनलिस्ट झाल्यामुळं अनेकांना वाटत होतं की तन्वी कोलते हीच विजेता होईल. तन्वी कोलते ही बिग बॉसची फेवरेट आहे, तिलाच बिग बॉस चांगलं चांगलं म्हणतात. तर दुसरीकडं अनुश्री माने ही सुद्धा तिला टक्कर देण्यासाठी सज्ज झालेली आहे. तर तिसरीकडं विशाल कोटियान हा सुद्धा एक स्ट्रॉंग प्लेयर आहे. आत्तापर्यंत घरामध्ये त्यानं डोकं वापरून स्वतःचा दिमाग लावून कशा पद्धतीनं गेम खेळला, हे सुद्धा सगळ्या प्रेक्षकांना बघितलेलं आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं बिग बॉस मराठीचं 6वं सीझन गाजत आहे, चालत आहे, त्याच्यामध्ये तन्वी कोलतेच ही नंबर 1 आहे, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडं विशाल कोटियान हा सुद्धा चांगल्या पद्धतीनं खेळतोय, असं सुद्धा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. मग या दोघा जणांचा जर आपण विचार केला तर हे दोघं जणच त्या ठिकाणी रनरअप ठरतील. पहिली विजेता तन्वी कोलते होईल, तर सेकंड रनरअप म्हणून विशाल कोटियानचं नाव त्या ठिकाणी येईल. कारण की विशाल कोटियान हा कसा जरी बिग बॉसच्या घरामध्ये खेळला असला तरी सुद्धा तो कोणासोबत खोटं बोलला नाही. जो बोलला तो तोंडावर बोलला आणि त्यानं ते ठामपणानं सांगितलेलं आहे. जरी विशाल कोटियांनी घरातल्या इतर सदस्यांचा, कलाकारांचा वापर केलेला असला, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गेम खेळला असला तरी सुद्धा ते नादान आहेत, त्यांना काही समजत नव्हतं. विशालला सगळं काही गेम कळत होतं, म्हणून त्यानं त्या ठिकाणी गेमच खेळलेला आहे, असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. म्हणून तन्वीला टक्कर देण्यासाठी विशाल कोटियान हा अजूनही मैदानात आहे. मग विशाल कोटियान विजेता होईल असं सध्या तरी वाटत नाही. कारण की विशाल कोटियान हा हिंदी बिग बॉस करून आलेला आहे. त्याला सगळ्या काही नियम, अटी, टर्म्स, कंडिशन, कशा पद्धतीनं गेम खेळायचा हे चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. आणि मग त्याला त्या ठिकाणी त्याचा स्वभाव बदललेला असेल का मुद्दाम त्या पद्धतीनं खेळला असेल, हा सगळ्यात मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. तर मात्र दुसरीकडं अनुश्री माने असेल आणि तन्वी कोलते असतील, ह्या दोघीजणी सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये नवीन होत्या आणि त्या आपला आपला खेळ त्या ठिकाणी दाखवत होत्या. जर आपण तन्वीचा विचार केला तर तन्वीनं प्रत्येक आठवड्यामध्ये तिचा गेम बदललेला आहे. भाऊच्या धक्क्यावर तिचं अनेक वेळा कौतुक झालंय, तर अनेक वेळा भाऊच्या धक्क्यावर तिला बुक्के सुद्धा बसलेले आहेत. कशा पद्धतीने खेळायचं, काय खेळायचं, तुमचा गेम बदला असं सांगितल्यामुळं तन्वीनं तिचा गेम सुद्धा बदललेला आहे. मग आता अनुश्री मानेनं तिचा गेम स्वतःच्याच मर्जीनं बदललेला आहे आणि तिच्या मनात येईल ती त्या पद्धतीनं खेळत आहे. म्हणून सध्या तरी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टॉप 5 सदस्यांपैकी हे 3 सदस्य प्रथम क्रमांकावर आहेत, पहिल्या नंबरवर आहेत आणि या तिघांपैकीच एक जण बिग बॉस मराठीचा 6व्या सीझनचा विजेता होईल, असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.